निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला उभा विटेवर. उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा. अशा या पांडुरंगाचे भक्त केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सगळ्या प्रांतात आहेत. पंढरपूरचे मूळ नाव पंडरगे अशा कानडी वळणाचे आणि कर्नाटकातील अनेक हरिदास भक्त असल्यामुळे अगदी ज्ञानेश्वरांनीही कानडा विठ्ठलू कर्नाटकू असे अभंगात म्हटले आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम ज्यांचे अखंड आयुष्य नाम संकीर्तन करण्यात गेले, रंजल्या गांजल्या भक्तांना विठ्ठलाच्या भक्तीतून प्रपंच करण्याचा मंत्र देऊन भागवत संप्रदायाची पताका डौलाने फडकवण्यात ज्यांचा खूप मोठा वाटा आहे, असे संत महंत लीन होऊन पांडुरंगापुढे कान धरून नाचतात. संत महंत होतील भेटी, आनंदे नाचो वाळवंटी. ते तीर्थांचे माहेर, सर्व सुखाचे भांडार. चला पंढरीसी जाऊ, रखमा देवीवरा पाहू. पांडुरंगाचा भक्त वारकरी म्हणजे अगदी साधा भोळा भाबडा जीव. असेल तसा संसार करायचा, पडतील ते कष्ट सोसायचे. रात्री भजन कीर्तनात तल्लीन व्हायचे आणि आषाढी आली की खांद्यावर भगवी पताका आणि धोपटी घेऊन जय हरी विठ्ठल म्हणत पंढरीची वाट धरायची. मग वाटेत कितीही अडचणी येवोत, तक्रार नाही. मान सन्मान पैसा चैन चिंता सगळ्यापासून अलिप्त. एकच आस ध्यास आणि श्वास, विठ्ठल विठ्ठल. यवनी सत्तेच्या काळात आत्ममग्न होऊन असहाय्य झालेल्या मनुष्य जीवांना संप्रदायाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे काम ज्ञानदेव नामदेव अशा थोर संत विभूतींनी केलं. आज वारीचं जे लोकाभिमुख रूप दिसतं, याचा असा भक्कम पाया आळंदी देहूतच रचला गेला. यंदा भक्तांना प्रत्यक्ष वारीत सामील होता आले नाही, तरी काया वाचा मने सर्व भक्तगण पंढरपुरातच आहेत. देहू आळंदीच्या पालखी प्रस्थानाबरोबर माऊली मंदिराच्या कळसाप्रमाणे त्यांची मनेही हलली आहेत, हेलावली आहेत. पांडुरंगाच्या मनोभेटीला उतावीळ झाली आहेत. मनाने वारी चालून ते थकले आहेत. चंद्रभागे स्नान करून आता विठुरायाला चरणस्पर्श करायचा म्हणजे भरून पावल्याचा आनंद.
विठू सावळा, देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझी आगळा, माळ त्याची माझी आगळा, देव माझा विठू सावळा. विठुरा हे पंढरपुरी, वैकुंठच हे भुवरी. विठुरा हे पंढरपुरी, वैकुंठच हे भुवरी. भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा, हा भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा, देव माझा विठू सावळा. साजिरे रूप सुंदरा, कटी झळके पितांबरा. साजिरे रूप सुंदरा, कटी झळके पितांबरा. कंठात तुळशीचे हार, कंठात तुळशीचे हार. कस्तुरी टिळा, देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा. भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो. भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो. रंगून जाई भक्तांचा पाहुनी लळा, रंगून जाई भक्तांचा पाहुनी लळा. देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझी आगळा, माळ त्याची माझी आगळा. देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा. आज स्वारी सकाळ सकाळी आमच्या मंदिरात नाही म्हटलं. एरवी काकड आरती झाल्यावर भक्तांना भेटायला जी स्वारी बाहेर पडते ती शेजारतीलाच उगवते. कुणाचे दळण काढणं, कुणाची गुरं राखणं यातून उसंतच नसते जीवाला मुळी. आत्ता आलं लक्षात. आषाढी आली ना. वारी, पालखी, प्रस्थान, मार्गक्रमण, यंदा किती भक्तगण येतील, त्यांची कशी व्यवस्था होईल याची वार्ता सांगायला आला असाल ना. अगं 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 मला मला बोलू देशील की नाही. आधीच आपण वेगवेगळ्या मंदिरात असतो, आपली दृष्टी भेटही होत नाही अशी भक्तांची गोड तक्रार असते. म्हणून आज खास तुझ्या भेटीला आलोय, सगळी व्यवधानं बाजूला ठेवून. ओ हो 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 हो, खास भेटायला आलो म्हणे. मी काय ओळखत नाही का तुम्हाला. भक्तगण परमप्रिय, मग आम्ही. पण आज ते राजस सुकुमार रूप पण तेवढं खुलून दिसत नाही आहे. तुमच्या चेहऱ्यावर माझ्या भेटीचा आनंद कुठे दिसत नाही. आता कोण भक्त कुठल्या संकटात आहे त्याचीच चिंता करताय ना. खरं आहे रुक्मिणी, वार्ता चिंतेचीच आहे. कुणी करोना रूपी दैत्य आलाय म्हणे, त्याने हाहाकार माजवलाय. माझ्या भक्तांना गृहबंदी करून टाकलंय. सगळी मंदिरं सोहळे बंद आहेत. अगदी लाखो भक्तांची पावलं ज्या भेटीसाठी काया वाचा मने पंढरीस येण्यास तयार असतात, आतुर असतात, ती थबकली, उंबऱ्यात अडकली. तो भक्तांचा मेळा, पालखी, वारी काही होणार नाही यावर्षी अशी वार्ता आहे. काय देवा, हे भलतेच ऐकतेय मी. खरंच चिंतेची बाब आहे.
वारीची किती वर्षांची परंपरा आहे. अगदी आपल्या लाडक्या ज्ञानाचे वडील विठ्ठलपंतही वारीसाठी यायचे. नंतर सगळी संत मंडळी, लाखो पावलांना ओढ असायची. देवा, मग आता कशी भेटवायची? काही उपाय? रुक्मिणी, तूही जगज्जननी आहेस. संकट विघ्न काय नवीन आहेत का आपल्याला? आपणच धीर सोडून कसं चालेल? शत्रूशी समोर लढता आलं नाही तर वेगळी रणनीती आपणच नाही का कृष्णावतारात अवलंबिली? तसंच संयमानं घेऊ. आपण त्यांना आधुनिक काळात जगण्याची, अरिष्ट टाळण्याची वेगळी युक्ती सांगू. सध्या ज्याची जास्त गरज आहे असा संयम, त्याग, समर्पण त्यांना शिकवू. 28 युग मी विटेवर पुंडलिकाच्या आज्ञेवरून अचल राहू शकतो, तर माझे परमभक्त एका ठिकाणी आपल्या घरात राहू शकत नाहीत का? आपले म्हणणे अगदी योग्यच आहे देवा. भक्तांना संकटात टाकून त्यांना शारीरिक मानसिक पीडा देऊन आपल्या मनाला का संतोष होणार आहे? तुम्हीच आता आपल्या भक्तगणांना निरोप धाडा. होय रुक्मिणी. तर भक्तगण हो, माझ्या लाडक्या सावता माळ्याला मी मळ्यात भेटायचो, तसाच तुम्हाला मी तुमच्या घरातच भेटणार आहे. फक्त माझे नामचिंतन करा, नामस्मरण करा. बाहेर पडतच असाल तर वारी नाही जमली तरी या मानस भेटीची आठवण म्हणून एक झाड लावा. पुढच्या वर्षी या झाडाचं फूल पान मला भेट म्हणून आणा. कराल एवढं मनापासून? माझ्यावर खरीच श्रद्धा असेल तर जरूर असंच करा. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः.
अवघड भला माझा सीन भाग अवघड भला माझा सीन भाग अवघड भला अवघड भला अवघड भला. त्याने धावत चोपदाराच्या घोड्याला मागे टाकून प्रदक्षिणा पुरी करताच रिंगण पूर्ण होते. यानंतर इतर दिंड्या पुढे येऊन टाळकरी, मृदुंगवाले, वीणेकरी सगळे एकत्र येऊन गोलाकार उभे राहतात. नंतर पखवाजवाले येतात. अशी सुंदर रचना होते की पाहणाऱ्यांचे डोळेच दिपतात. एकत्र झालेले टाळकरी, वीणेकरी, मृदुंगवाले, तुळशी वृंदावन डोक्यावरती घेणाऱ्या स्त्रिया आणि मध्यंतरी दृश्य वैभव म्हणजे काय तर पालखीत बसून ज्ञानोबा माऊली हे सर्व पाहत असतात. आणि आजूबाजूला विखरलेला जनसमुदाय, अगदी डोळ्यांचे पारणे फिटणारे हे असे दृश्य असते. इकडे चोपदाराच्या इशाऱ्यावरून सर्व टाळकरी पखवाज आणि एकच ताल धरून जोर जोरान एका सुरामध्ये गजर करतात. आवाज अगदी गगनाला भिडतो. सर्वत्र नाद निनाद होतो. अपूर्व आनंद आपल्याला सुद्धा मिळतो. टाळकरी कधी बसतात, कधी उभे राहतात, तर कधी आडवे पडतात. अशा प्रकाराने टाळ्यांचा गजर एका ठोक्यात होतो. मृदुंग एका तालात वाजवून एकत्रित सामुदायिक उडी घेण्याचा कार्यक्रम होतो आणि मग रिंगण संपते. माळशिरस जवळ सदाशिव नगर इथं दुसरं रिंगण होतं. तिसरं रिंगण खोडूस फाटा येथे होते. नंतर वेळापूर जवळ ठाकूरबुवांच्या समाधीजवळ चौथे रिंगण होते आणि पाचवे रिंगण हे वाखरीला होते. यानंतर आपण चालत चालत वाखरीला पोहोचतो. वाखरीला शेवटचं गोल रिंगण होतं. दुपारी पालख्या निघताच की उभे रिंगण होते. ते झाले की बाजीराव विहिरीजवळ गोल रिंगण असते. घोड्यांचे गोल रिंगण झाले की सर्व वारकरी मनमुराद पावली खेळण्याचा, नाचण्याचा, फुगड्यांचा कार्यक्रम करतात. भरपूर आनंद लुटतात. पुरुष लोक उत्तम फुगड्या खेळतात, मानवी मनोरे रचतात, गातात, खूप खूप मजा करतात. अगदी सर्वत्र आनंदी आनंद असतो. अति भव्य अशा पालखी सोहळ्याचा शेवटचा मुक्काम वाखरी येथे होतो. वाखरी हे पंढरपुरापासून 3 मैल दूर आहे. जिकडे तिकडे पताकांचे भार, टाळ्यांचे निनाद, हरिनामाचा जयघोष हे वारकरी संप्रदायाचे खरे वैभव आपल्याला इथे पाहायला मिळते. नाद ब्रह्म म्हणजे काय ते इथेच समजते. आपली पालखी वाखरीला विसावते आणि आजचा मुक्कामी श्री पंढरीराय वाखरीला संतांच्या दर्शनाला येतात. वाखरी ते पंढरपूर हा मन हेलावून टाकणारा प्रवास असतो. साधू संतांच्या भेटी, एकमेकांबद्दलचे प्रेम, आदरभाव आणि हे सर्व सोडून विरह अवस्था येणार जडलेले जीवांचे मैत्र पंढरीशाचे दर्शन घेऊन संपतात. आम्ही पंढरीमध्ये पोहोचलो. मनाला खूप आनंद झाला. माझे वडील आम्हाला भेटायला पंढरीत आले होते. त्यांच्यामुळे आम्हाला विठ्ठलाची महापूजा एकादशीची अगदी जवळून पाहायला मिळाली. विठ्ठलाचे दर्शन झाले. कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. पंढरपुरामध्ये दर्शनासाठी अफाट गर्दी असते. फार मोठी दर्शन बारी असते. 24 तास थांबून सुद्धा मुखदर्शन तरी मिळेल की नाही अशी शंका येते. एवढी गर्दी तिथे असते तरी सुद्धा लोक केवळ विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन घेऊन सुद्धा समाधान मानतात. वडिलांच्या आणि विठ्ठलाच्या कृपेने आम्हाला छान दर्शन आणि एकादशीची पूजा पाहायला मिळाली. घरी नेण्यासाठी माझे मिस्टर पुण्याहून गाडी घेऊन आले होते, पण भरपूर पाऊस आणि गर्दी याच्यामुळे त्यांना पंढरपुरात प्रवेशच मिळाला नाही. शेवटी त्यांनी फोन करून बोलावून घेतले आणि मग आम्ही पुण्याला आलो. विठ्ठल आपल्या भक्तांवरती आपला रंग चढवतो. भरपूर ऊन आणि पाऊस यामुळे आम्ही सुद्धा खूप काळे झालेलो होतो. अशी आमची पंढरीची आनंद वारी झाली. यात कष्ट तर आहेतच, पण खूप खूप मानसिक आनंद आहे. जगाची ओळख आहे. उच्च नीच भेद येथे काहीही नाही. सर्व समान. चोऱ्या माऱ्या सुद्धा नाहीत. तरी आपल्याला दक्ष राहावंच लागतं. कीर्तनाचा आनंद मात्र फारसा घेता आला नाही, कारण पालखीच्या जवळ कीर्तन असते आणि आपली दिंडी ही दुसरीकडे. पण भजने मात्र दिवसभर ऐकायला मिळतात. अभंग, गवळणी, फुगड्या हे सर्व आपल्याला भरभरून मिळते. अशी ही आनंद वारी होय. मानसिक आनंद यात आपल्याला भरपूर मिळतो.
नमस्कार, मी सुस्मिता पुंडे. संत जनाबाईंना दळणकांडणात मदत करणारा पंढरपूरचा पांडुरंग एके दिवशी आपला शेला विसरून जातो आणि जनाबाईची वाकळ घेऊन जातो. या प्रसंगावर आधारित मराठवाड्यातील एका कवीनं खूप सुंदर काव्य केलेलं आहे, ते मी आपणासमोर सादर करत आहे. कवितेचं नाव आहे वाकळ. पीठ शेल्याला लागले झाला राऊळी गोंधळ. पीठ शेल्याला लागले झाला राऊळी गोंधळ. कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल. पीठ चाखले एकाने म्हणे आहे ही साखर. पीठ चाखले एकाने म्हणे आहे ही साखर. पीठ हुंगले दुजाने म्हणे सुगंधी कापूर. कुणी शेला झटकला पीठ उडून जाईना. कुणी शेला झटकला पीठ उडून जाईना. बुचकळल्या पाण्यात पीठ धुवून जाईना. झाली संचित पंढरी, झाली संचित पंढरी. वाढे राऊळी वर्दळ. ठिगळाच्या पांघोरणा शेला म्हणती सकळ. ठिगळाच्या पांघोरणा शेला म्हणती सकळ. फक्त जणीस दिसते, फक्त जणीस दिसते. होती तिची ती वाकळ. विठ्ठल प्रेमे भरून आले जनी रडे घळघळ. जनी रडे घळघळ. नमस्कार. अखंड विणूया विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. धागा धागा अखंड विणूया. अक्षांशाचे रेखांशाचे उभे आडवे गुंफून धागे. विविध रंगी वसुंधरेचे वस्त्र विणिले पांडुरंगे. विश्वंभर तो विणकर पहिला कार्यारंभी. नित्य स्मरूया नित्य स्मरूया. धागा धागा अखंड विणूया. तव चरणाच्या मागावरती मना मनाचे तंतू टाका. बेगुनी शेला अंगावरती अर्धी उघडी लाज राखा. बंधुत्वाचा फिरवित चरखा. एकत्वाचे सूत्र धरूया सूत्र धरूया. धागा धागा अखंड विणूया. वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्रातीलच नव्हे तर आंध्र व कर्नाटक प्रांतातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत म्हणजेच श्री विठ्ठल. पंढरपूर विठोबाचे प्रमुख मंदिर असलेले हे नगर म्हणजे तमाम भाविकांचे तीर्थक्षेत्र. पंढरपूरमध्ये विठोबाच्या मंदिरात असणाऱ्या संस्कृत व कानडी भाषेतील लेखानुसार पंढरपूरचे मूळ नाव पंडरगे असे होते. पंढरपुरात विठोबा कसा आला ह्याविषयीची कथा सर्वश्रुत आहे. मातृपितृ भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी वैकुंठीचा देव विष्णू पंढरपुरी आला. तेव्हा पुंडलिकाने मी आईवडिलांची सेवा करतो आहे, ती पूर्ण होईपर्यंत थांब असं सांगून त्याला उभं राहण्याकरता एक वीट भिरकावली. ह्याच विटेवर कटी कर ठेवून देव उभा राहिला. तो गेली 28 युगे. वीट हे पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे. पृथ्वी तत्वापासूनच संसाराचा प्रारंभ होतो. अशा प्रकारे संसार व अध्यात्म ह्याची सांगड विठ्ठलाच्या मूर्तीत घातली गेली आहे. पंढरपुरात एकट्या विठ्ठलाचीच मूर्ती आहे. या मूर्तीच्या डोक्यावर जो उंचसा मुकुट आहे त्यास शिवलिंग समजले जाते.
हरिहर ऐक्याची उत्कट भावना यामागे दिसते. मूर्तीच्या कानातील मत्स्याकार कुंडले, गळ्यातील कौस्तुभ मण्यांचा हार, दंडावर व मनगटावर असलेल्या बाजूबंद व मणिबंधांनी या सावळ्याचे रूप अधिकच खुलून दिसते. नामदेवाची खीर चाखणारा, जनाबाईचे दळण दळणारा, चोखोबाची गुरे राखणारा आणि गोऱ्या कुंभाराला त्याचा मुलगा जिवंत करून देणारा हा पंढरीचा राणा, हा कानडा अर्थात अगम्य आहे. आषाढ महिना म्हटलं की आठवण होते ती आपल्या सर्वांची जीव की प्राण असणारी पंढरीची वारी. महाराष्ट्राची सांस्कृतिक व धार्मिक परंपरा म्हणजेच वारी. आषाढी वारीचा काळ हा पेरणीच्या पूर्वीचा. वर्षभर शेतामध्ये राबणारा आपला शेतकरी, त्याला थोडा मोकळा वेळ मिळतो तो ह्या काळातच. आणि ह्या वेळात विठ्ठल नामात तो दंग होतो. ज्ञानबा तुकारामची पालखी खांद्यावर मिरवत नाचत नाचत तो ह्या वारीत सहभागी होतो. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे या इच्छेपोटी वारकरी वारी कधीही चुकवत नाही. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतलं. वारीला जाणाऱ्या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी या संकल्पनेची योजना असते. प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो. वारकरी मंडळींची निवास, भोजन व अन्य सुविधा ही व्यवस्था दिंडीमार्फतच केली जाते. या नोंदणीकृत दिंड्यांना नंबर दिले असतात. वारीत रथाच्या पुढे आणि मागे क्रमवारच या दिंड्या मार्गस्थ होतात. शिस्त व नियोजन याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे वारी. वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे त्याचे अजून एक वैशिष्ट्य. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात आणि ह्यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो, ज्याला प्रेमाने माऊलीचा अश्व असे संबोधले जाते. गावोगावच्या दिंड्या टाळ मृदुंगाच्या तालावर विठ्ठल नामाच्या गजरात पांडुरंगाच्या भेटीसाठी जातात आणि उत्साह, आनंद आणि भावभक्तीची चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागते. विठ्ठला तुझ्या दारी आले, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले, विसरून गेले देहभान, देहभान, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले. गोचिरे हे रूप पाहुनी डोळा, दाटला उमाळा अंतरी माझ्या, अंतरी माझ्या, तुक याचा भाव पाहुनी निसंग, तारिले अभंग तूच देवा, तारिले अभंग तूच देवा, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले. जगी किती काना तारिलेस देवा, जगी किती काना तारिलेस देवा, स्वीकारी ही सेवा आता माझी, आता माझी, कृपा कटाक्षाचे पाजवी अमृत, ठेव श्री हाती
वेड्या विठ्ठला तुझ्या दारिया. तुझी सेवा करेना मनोभावे, तुझी सेवा करेना मनोभावे. माझे मन गोविंद रंगते, माझे मन गोविंद रंगते. तुझी सेवा करेना मनोभावे, तुझी सेवा करेना मनोभावे. नवसीये माझे नवसीये, नवसीये माझे नवसीये. पंढरीचे दैवता, दैवता, पंढरीचे दैवता विठ्ठले नमस्ते. तुझी सेवा करेना मनोभावे, तुझी सेवा करेना मी मुग्धा कुलकर्णी. मी जयंत कुलकर्णी. आज मी आपल्यापुढे सादर करीत आहे श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग आनंदाचे डोही आनंद तरंग.
आनंदाचे डोही आनंद तरंग काय सांगू झाले काहीची माही काय सांगू झाले काहीची माही पुढे झाली नाही पुढे झाली नाही आवडीने आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग गर्भाचे आवडी मातेचा डोहळा गर्भाचे आवडी मातेचा डोहळा तेथींचा जिव्हाळा तेथे बिंबे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग तुका म्हणे तैसा होतला से ठसा तुका म्हणे तैसा होतला से ठसा अनुभव सरिसा अनुभव सरिसा मुखाला आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग विठाल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। प्रस्तुत अभंगामध्ये माऊली ज्ञानेश्वर आपल्याला खऱ्या अर्थानं जे शाश्वत चिरंतन असं सुख कोणतं ते सांगताय। बाप रखुमा देवीवर ते खरं सुख आहे। रूप पाहता लोचनी त्याचं रूप नुसतं पाहिलं की मनाला सुख होतं। याचं कारण काय पुढे माऊली म्हणताय तो हा विठ्ठल बरवा। कारण तो विठ्ठल चांगला आहे बरवा बरा आहे। बरं तो बरा का आहे त्याचं रूप सुंदर आहे म्हणून का तर नाही। याचं कारण महत्वाचं कारण म्हणजे तो सर्व भक्तांना आपल्या चरणी आश्रय देतो। त्यामध्ये कोणताही भेदभाव करत नाही। येणारा भक्त गरीब आहे श्रीमंत आहे कोणत्या धर्मातला आहे कोणत्या जातीमधला वंश कोणता त्याचं कुळ कोणतं असा कोणताही विचार तो करत नाही। त्या सर्वांना समान वागणूक समान न्याय त्या सर्वांना तेवढी सारखीच माया सर्वांवरती करतो सर्वांवर तशीच कृपा करतो आणि म्हणून तो हा विठ्ठल बरवा। बरं यामध्ये दुसरी गोष्ट माऊली अद्वैतवादी सिद्धांत मांडतायत हा लक्षात घ्या। तो हा विठ्ठल बरवा म्हणजे काय तोच विठ्ठल जो आपल्या अंतःकरणामध्ये आहे हृदयामध्ये आहे तोच विठ्ठल तेथेही आहे। बरं तोच विठ्ठल म्हणजे तो हा तेथे असलेला आपल्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये असलेला तोही विठ्ठल बरवा। येथे कोणताही द्वैत भाव नाही। मग तुम्ही आता म्हणाल बुवा तोच विठ्ठल माझ्या हृदयामध्ये आहे मग मी तिकडे कशाला जायला हवं। पण महाराज एकदम कॉलेजमध्ये प्रवेश नाही मिळत आधी बालवाडी शाळा मग विद्यालय महाविद्यालय पुढे PhD ह्या अशा एक एक पदव्या आपल्याला प्राप्त करायच्या त्याच पायऱ्या अध्यात्मामध्ये सुद्धा आहेत। प्रथम तिकडे जायचं पंढरीमध्ये रूप हे सुंदर दिसे मनोहर लोळू चरणावरी मनोभावे पहिली
पहिली पायरी ही आहे, ते रूप सुंदर रूप पाहायचं. त्यानंतर मुखी गुंतले लोचन, पायी स्थिरावले मन, ही अनुभूती मिळवायची. आणि हे असं करता करता पुढे शेवटी आपल्याला ती प्रचिती येते की तो हा विठ्ठल बरवा, तोच विठ्ठल तिकडे आहे, माझ्याही अंतःकरणामध्ये आहे आणि तो विठ्ठल अतिशय चांगला आहे. यासाठी मनामध्ये हाच अद्वैत भाव ठेवावा आणि ही पायरी गाठल्यानंतर शेवटी आपल्याला प्रचिती येईल की तो हा विठ्ठल बरवा. तर मंडळी, अशा रीतीनं 28 युगे त्या विटेवर उभा असलेला तो सावळा विठ्ठल, आपल्या अंतःकरणामध्ये असलेला तो विठ्ठल, या सर्वांनी तुमच्या आमच्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये हीच त्या ज्ञान ज्योत सदैव या ठिकाणी तेवत ठेवावी, एवढीच प्रार्थना मी त्या परब्रह्माकडे करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. मी डॉक्टर मंजिरी वैद्य. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. भागवत धर्माचे आद्यपीठ, संतांचे माहेरघर, प्राचीन तीर्थक्षेत्र असा महिमा असलेले पंढरपूर हे माझे माहेर. आणि ज्या सुदैव नावाच्या ब्राह्मणाने रुक्मिणीचे प्रेमपत्र श्रीकृष्णापर्यंत पोहोचवले, त्या सुदैव ब्राह्मणांचे वंशज असणाऱ्या उत्पात घराण्यामध्ये जन्म झाल्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, संत महात्मे, कीर्तन, भजन, वारी या आध्यात्मिक वातावरणाचे माझ्यावर आपोआपच संस्कार झाले. सावळे सुंदर रूप मनोहर किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा अशा विठुरायाच्या स्वयंभू मूर्तीवर काही चिन्ह आहेत. ही चिन्ह नेहमीच दिसतात असं नाही. विठ्ठलाच्या महापूजेच्या वेळी ह्या चिन्हांचे दर्शन होते. माझे काका भागवताचार्य श्रीबाना उत्पात हे या चिन्हांचे खूप सुंदर वर्णन करतात. ह्यापैकी फारशा माहीत नसलेल्या फक्त 3 चिन्हांबद्दल मी बोलणार आहे. पहिले चिन्ह म्हणजे श्री विठ्ठलाच्या मस्तकावर महादेवाची पिंड धारण केलेली आहे. सर्वसामान्य भक्तांना याबद्दल माहिती नाही आहे, पण शिव आणि विष्णू यांच्या अद्वैताचे ते प्रतीक आहे. दुसरं चिन्ह श्री विठ्ठलाच्या हृदयावर श्रीवत्सलांछन आहे. भृगु ऋषींनी श्रीकृष्णाच्या छातीवर मारलेल्या लाठीला ते प्रेमाने मिरवतात, त्यालाच श्रीवत्सलांछन असं म्हणतात. भक्त आणि परमात्मा यांच्या अलौकिक प्रेमाचं ते प्रतीक आहे. तर विठ्ठलाचं दर्शन घेताना त्याच्या डाव्या पायावर आपल्याला एक छोटासा गोल खड्डा दिसतो. हा खड्डा म्हणजे भगवंतांनी मुक्तकेशी नावाच्या अप्सरेचा गर्वहरण केलेल्याचं प्रतीक आहे. मुक्तकेशीला तिच्या सुकुमार, कोमल, सुंदर देहाचा गर्व झाला होता. तिने विठ्ठलाच्या पायाला हात लावताच त्यांचे पाय इतके कोमल झाले की तिची बोटे त्यामध्ये रुतली आणि तिचे गर्वहरण झाले. तर ही 3 महत्त्वाची चिन्ह आपण दर्शनाला गेल्यानंतर कधीतरी महापूजेच्या वेळी पाहू शकतो. विठ्ठलाच्या दर्शनानंतर सोळखामे मंडपातून व्यंकटेशाच्या मंदिराकडे जाताना संत कान्होपात्राची समाधी आहे. कान्होपात्रा ही श्यामा नावाच्या वेश्येची अत्यंत रूपवान मुलगी होती. ती नृत्य आणि गायनकलेतही निपुण होती, परंतु आईचा व्यवसाय न स्वीकारता ती संतांच्या सहवासाने विठ्ठलाच्या भक्तीमध्ये रमली. पण बादशहाच्या कानावर तिच्या नृत्य गायन कलेविषयी, तिच्या सुंदर रूपाविषयी माहिती गेली. कान्होपात्रेच्या सौंदर्याची, कलेची कीर्ती ऐकून त्याने तिला आपल्या दरबारामध्ये घेऊन जाण्यासाठी दूत पाठवले. जेव्हा ते दूत आले त्यावेळी कान्होपात्रेला खूप वाईट वाटले. ती मंदिरामध्ये देवदर्शन करून येते असे सांगून आत गेली. विठुरायाच्या पायावर कोसळली, खूप खूप रडली आणि तिथेच तिने व्याकुळ होऊन प्राण सोडले. तिच्या समाधीच्या जागी तरटीचा वृक्ष उगवला. हा सदाहरित वृक्ष असतो आणि तरटीची ही पानं शुभदायक समजली जातात.
या पानांचे सेवन केले असता विद्येमध्ये यश मिळते असा समज आहे. आणि मला असं वाटतं की पंढरपुरामधल्या 90च्या दशकामधल्या पिढ्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी या तरटीच्या पानांना तोंडामध्ये धरूनच परीक्षा पास झाली असावी किंवा आपण परीक्षेमध्ये पास होतो असा त्यांचा समज असावा. तर हा आत्मविश्वासही या पानांनी दिला आहे. चंद्रभागेच्या काठावर गोपाळपूर येथे तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेले विष्णुपद हे एक सुंदर ठिकाण आहे. जसं वृंदावनात श्रीकृष्ण गोपाळांबरोबर एकत्र जेवण करत असत, तसंच विष्णुपदावरही ते गोपाळांबरोबर एकत्र जेवण करतात. एका खडकावर श्रीकृष्णाची, गोपाळांची आणि गायीच्या खुरांची चिन्ह आहेत. मार्गशीर्ष महिन्यात पांडुरंग येथे विश्रांतीसाठी येतात. इथे येऊन दर्शन केल्यानंतर जेवण करण्याने विशेष पुण्य मिळते असे भक्त समजतात. त्यामुळे विष्णुपदावर मार्गशीर्ष महिन्यात भक्तांची खूप गर्दी असते. तिथे येऊन दर्शन करून भोजन करण्याने त्या भोजनाचे काही कण देवता मत्स्य रूपात येऊन ग्रहण करतात असाही समज आहे. विष्णुपदाच्या दर्शनाने मुक्ती मिळते असे या ठिकाणाचे महात्म्य सांगितले जाते. तर या अशा माहेराचे संत श्रेष्ठ तुकाराम वर्णन करतात. संपत्तीचे सोखळे नावडे मनाला, लागता टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडी मानसी, कधी एकादशी आषाढी, तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. धन्यवाद. पांडुरंगा, हे तुझ्यासाठी पत्र नाही म्हणजे तू आता म्हणशील की काय रे एवढा मोठा झालास की देवाला पत्र लिहायला लागलास. नाही तसं नाही मावली, पण या आत्ताच्या परिस्थितीबद्दल तुला वेगळं सांगायची काय गरज आहे नाही का? या वेळेला इकडनंच रामराम घ्यावं म्हणलं. नाही या खेपेला वारीला यायला जमायचं नाही बघ. अरे काय करू विठ्ठला, नाही म्हणजे या आधी कोणती वारी चुकवली नाही बघ. हा पण या वेळेला वेगळाच पेच समोर उभा राहिलाय रे. एका बाजूला तो कोरोना आहे आणि दुसऱ्या बाजूला माझा पांडुरंग. विठ्ठला, अरे आता इथून निघावं आणि तुझ्या पायाला मिठी मारावे असं वाटतंय बघ. काय करणार, समजांनी मिळून असं ठरवलंय की या वेळेला आषाढी करायची नाही. जेव्हा पहिल्यांदा हे समजलं तेव्हा म्हणलं हो माऊली, हवं तर दोन कानाखाली मारव, पणाची जीव गेले तट्टा नका ना करू. अरे इट्टला आषाढी आले ना की पाय आपोआप पंढरपूरच्या यशाला वाढतात बघ. आणि वारीस करायची नाही म्हणल्यावर पायाखालची जमीनच सरकली की. अरे पण नाही, त्यांचं पण बरोबर आहे की इट्टाला ना. तू ईशानू लय धुमाकूळ घालतोय बघ. अरे रोज हजारो लोक त्याला बळी पडतात. आणि अशा परिस्थितीत वारी करायची म्हणजे जरा कठीणच काम आहे की नाही का? आणि इट्टाला आमची तुझ्यावर किती श्रद्धा असली ना तरी आम्ही असं काही करणार नाही बघ की ज्याने तो कोरोनाचा फैलाव होईल. अरे आमच्या हातून चुकून जरी असं काही घडलं तर आमची माऊली आम्हाला पदरात घेईल का? देवा, तुला माहिती होय आजकाल ना समजा गोष्टी ऑनलाईन होत आहेत. हा अरे म्हणजे पोरांची शिक्षण म्हणू नको, मोठ्यांची कामं म्हणू नको, समजा गोष्टी घर बसल्या होतात. हा अरे परत तुझ्या नावाचा जयघोष, टाळ मृदुंगांचा आवाज, होया, भजन, कीर्तन, अभंग, रिंगण, पालक्या, हे सगळं ऑनलाईन मिळणार आहे होय. हिटाला तूच सांग ना या गोष्टी कशा काय ऑनलाईन मिळतील रे? म्हणून तुला एकच साकड घालतो पांडुरंग, त्या
पायाखालच्या इटावरनं खाली उतर आणि तू चेक कोरोनाचं काहीतरी कर बाबा. हा लय आस लागले तुझ्या दर्शनाची. ए इटाला या भक्त सागडा ऐक बाबा. हा. तुझाच वारकरी. हा वारकरी झालो आम्ही वारकरी झालो, वारकरी झालो आम्ही वारकरी झालो. तुमच्या घरी श्रीखंड पुरी, आमच्या घरी आहे ज्ञानेश्वरी. वारकरी झालो आम्ही वारकरी झालो, वारकरी झालो आम्ही वारकरी झालो. तुमच्या घरी रोजचाच थाटमाट, आमच्या घरी आहे नित्य हरिपाठ. वारकरी झालो आम्ही वारकरी झालो, वारकरी झालो आम्ही वारकरी झालो. तुमच्या हाती बाजू बंद, आमच्या कपाळी चंदनी गंध. वारकरी झालो आम्ही वारकरी झालो, वारकरी झालो आम्ही वारकरी झालो. तुमच्या गळी सोन्याच्या माळा, आमच्या गळी आहे तुळशीच्या माळा. वारकरी झालो आम्ही वारकरी झालो, वारकरी झालो आम्ही वारकरी. सुंदर ते गाण उभे विटेवरी, सुंदर ते गाण उभे विटेवरी. देव तिसे ठाई ठाई, भक्त लीन भक्ता पायी. सुखा लागी आला या हो, आनंदाचा पूर. अवघे गरजे पंढरपूर. तुटला हा संदेहो, भव मूळ व्याधींचा. विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल आवडी प्रेम भाव. तर असा हा पंढरीचा सोहळा, आगळ्या आत्मानंदाची अनुभूती देणारा. या वर्षी कोरोना या महामारीमुळे याचे स्वरूप बदलावे लागले, पण ही एक सत्व परीक्षाच म्हणायची. आपल्या भक्ताकडे किती संयम, चिकाटी, धैर्य आणि सहनशीलता आहे. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती, असं संतांनीच लिहून ठेवलंय. कोरोनाची लाट चुकवण्यासाठी थोडा नम्रपणा माघार घेतली तर स्वतःबरोबर इतरांचेही आरोग्य निरोगी राखण्याची जनसेवा होईल, आणि हीच ईश्वर सेवा. म्हणून भगवंतानीच सांगितलंय, बाबांनो घरीच राहा, माझे चिंतन घरातून पण मनापासून करा. देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिकातून. हेच खरे, आपल्या हृदयातच त्याचा वास आहे. आणि तो हेही सांगतो की चुकलेल्या वारीची खूपच हुरहुर वाटत असेल तर अंगणात परिसरात या वर्षी एक झाड लाव, त्याचे संगोपन कर आणि पुढच्या वारी त्याचे फूल पान काय जमेल ते माझ्यासाठी घेऊन ये. अरे अशाच वृक्षवल्ली आम्हा सोयरेतून तुझ्याबरोबर माझा तुकाही भेटेल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. नाथांच्या घरची उलटी खूण, पाण्याला लागली मोठी तहान. पाण्याला लागली मोठी तहान, पाण्याला लागली मोठी तहान. पाण्याला लागली तहान, तहान पाण्याला लागली तहान. आज बाई मी नवल ऐकिले, वळचणीचे पाणी
पाणी आढ्याला गेले आज बाई मी नवला ऐकिले वळचणीचे पाणी आढ्याला गेले आढ्याला गेले आढ्याला गेले नाथांच्या घरची उलटी खूण पाण्याला लागली मोठी तहान पाण्याला लागली तहान तहान पाण्याला लागली तहान आतमध्ये घागर बाहेर पाणी पाण्याशी पाणी आले धावूनी आतमध्ये घागर बाहेर पाणी पाण्याशी पाणी आले धावूनी आले धावूनी आले धावूनी नाथांच्या घरची उलटी खूण पाण्याला लागली मोठी तहान पाण्याला लागली मोठी तहान पाण्याला लागली मोठी तहान पाण्याला लागली तहान तहान पाण्याला लागली तहान शेतकऱ्याने शेत पेरिले शेताने हो त्याला गिळले शेतकऱ्याने शेत पेरिले शेताने हो त्याला गिळले त्याला गिळले त्याला गिळले नाथांच्या घरची उलटी खूण पाण्याला लागली मोठी तहान पाण्याला लागली तहान तहान पाण्याला लागली तहान एका जनार्दनी मार्ग उलटा जाणे तोची गुरुचा बेटा एका जनार्दनी मार्ग उलटा जाणे तोची गुरुचा बेटा गुरुचा बेटा गुरुचा बेटा नाथांच्या घरची उलटी खूण पाण्याला लागली मोठी तहान पाण्याला लागली मोठी तहान पाण्याला लागली तहान तहान पाण्याला लागली तहान तहान पाण्याला लागली तहान तहान पाण्याला लागली तहान माता विश्वात्मके देवी येणे वाग्यन्ने तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळे ईश्वर निष्ठांचे मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे
गारव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीना ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विश्वेशी लोकी दृष्टादृष्ट विजये इथ म्हणे श्री विश्वेश्वरा होईल दान येणेवरे ज्ञान देवा सुखिया